मित्रांनो नमस्कार. आता आम्ही हानले या गावातून लेहकडे निघालेले आहे. हानले गाव हे खगोलशास्त्र आणि तारांगणासाठी प्रसिद्ध आहे. या ठिकाणी प्रदूषण विरहित प्रकाश असल्यामुळं या ठिकाणी संपूर्ण रात्रीचे तारांगण चांगल्या पद्धतीने दिसतं. रात्री आम्ही त्याची देखील मजा घेतली, आनंद घेतला. आता आम्ही लेहला निघालोय. लेहला आम्ही तिथे एक दोन स्पॉट राहिलेले आहेत. जी 3 इडियट मध्ये शाळा आहे ती पाहायची राहिलेली आहे. हॉल ऑफ फेम मिलिटरीचे कार्यालय आहे ते पाहायचंय. तर अशा प्रकारे आम्ही आता आज तारीख 22 आणि आमचा प्रवासाचा दिवस 10वा का 11वा आहे. आज 10वा दिवस आहे. लेह केल्यानंतर आम्ही मग 3 ते 4 दिवसाचा प्रवास उरकणार आहे टप्प्याटप्प्यात. मनालीवरनं गुरुग्रामवरनं इंदोर असा पुण्याला येणार आहोत. तरी आमचा प्रवास हा चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे चाललेला आहे आणि असंच तुम्हाला देखील आम्ही चांगले व्हिडिओ दाखवू. चला तर आता हानले शहरातून लेहकडे जात असताना पूर्वी आपण जसं शाळेत चित्रकलेमध्ये लहान लहान डोंगर काढायचो आणि त्याच्या मागे परत मोठे डोंगर, असा नजारा समोर पाहावयास मिळत आहे. एकदम असं वाटतं की समोर एखादं पेंटिंगच आहे आपल्या समोर. आजूबाजूचं वातावरण पाहिलं तर वाळवंटी प्रदेश थोडाफार, संपूर्ण आजूबाजूला डोंगर, त्यावर त्याच्या मागे बर्फाचित डोंगर, असं हे निसर्गरम्य वातावरण. The best part of Ladakh trip was this scenic routes. जे स्टार्ट टू एंड संपलेलेच नाही आहेत. जिथे जाईल तिथे आपल्याला हे असेच माउंटन्स, रोड, ग्रीनरी पाहायला मिळेल. आम्ही स्वतः तुम्हाला सर्वांना रेकमेंड करेल की लाईफमध्ये एकदा तरी व्हिजिट करा. बिकॉज कॅमेरा तर हे व्ह्यूज जस्टिफाय करूच शकत नाही आहे. जे रिअलमध्ये तुम्ही पाहसाल ना ते खूप सुंदर असेल. आत्ता पुढे इथे आम्ही थांबलो होतो कारण इथे हॉट वॉटर स्प्रिंग्स होते, म्हणजे गरम पाण्याचे कुंड छोटे. आणि आय डोंट नो हे कसं नेचरनी फॉर्म झालं असेल, पण खूप सारे होते की असं जसं की आपण गॅस लावला आहे खाली आणि पाणी उकळतं आहे. तुम्ही आता व्हिडिओ तर आम्ही लावलेलीच आहे पुढं, त्यामध्ये तुम्ही पाहू शकता. आत्ता व्हिडिओमध्ये पण आपल्याला इथे वाफावरती येतात ते दिसतात आहेत. गावामध्ये हे गरम पाण्याचे हे निघालेले आहेत, भरपूर आहेत गरम पाण्याचे कुंड. इथे इकडे इथे काही टुरिस्ट इथे राईस किंवा एग बॉईल करतात, पण आम्ही असं काही केलेलं नाही आहे आणि आम्ही सजेस्ट करेल की तुम्ही सुद्धा करू नका, कारण आपल्याला एरियाची हायजीन माहीत नसते. सो डोंट रिस्क युअर लाईफ बाय डुईंग सच थिंग्स. मित्रांनो, निसर्गाचा चमत्कार पहा. लेह हानले रोडवरती टुलटंग म्हणून एक गाव आहे. शेजारी इंडस नदी वाहते, थंड पाण्याची नदी, त्याला लगत गरम पाण्याची कुंड आहेत. म्हणजे निसर्गाचा एक हा चमत्कारच म्हणावा लागेल की शेजारी नदी वाहते आणि ह्या ठिकाणी गरम पाण्याची कुंड आहे. जी बुडबुडे निघत आहेत ती गरम पाण्याची. असा निसर्ग तुम्हाला पाहायचा असेल तर नक्कीच लेह लडाखला यावा. लेह लडाखमध्ये निसर्गाचं सगळ्या टाईपचं रूप आपल्याला पाहावयास मिळतं. चला तर मित्रांनो, हा जो स्पॉट आलेला आहे हा महाई स्पॉट आहे. इथून आपण या छोट्या पुलावून जर गेलो लेफ्ट साईडला तर मनालीला जातो, राईट साईडला लेहला जातो रस्ता. मित्रांनो, हानले फिरून झाल्यानंतर आम्ही लेहच्या दिशेने निघालो आणि मध्ये रस्त्यावरती माहे ब्रिज क्रॉस केल्यानंतर हा खूप सुंदर असा व्ह्यू दिसतो आपल्याला. बघा, साईड नदी चालली आहे. लेह आता 138 किलोमीटर आहे.
लेह पासनं 60 किलोमीटर अलीकडं असलेले हे गाव आहे. तुम्ही बघू शकता किती भारी दिसते. लेहला जाण्याआधी आपण सेहमध्ये थांबणार आहोत. सेह म्हणजे आधी लडाखची राजधानी होती. सो काही आपले पॉईंट्स तिथे पाहण्याचे राहिले आहेत. ते झाल्यावरती आपण लेहला स्टे करण्यासाठी जाणार आहोत. मित्रांनो, हे आहे उपशी गाव. लेह मध्ये एंटर होण्याआधी हिक्से ह्या गावाच्या 2 किलोमीटर अलीकडे आहे आपण आता. मित्रांनो, आता आपण रॅन्चोची जी फेमस स्कूल आहे लेह मध्ये तिथे आपण आलेलो आहे. लेहच्या पुढे आल्यानंतर शे गाव म्हणून आहे एक, शे SHEY, शे विलेज, तिथं ही शाळा आहे. ही आहे एंट्री त्या स्कूलची, रॅन्चो स्कूल. ड्रूक व्हाईट लोटस स्कूल, जे आपण रॅन्चो स्कूल म्हणून ओळखतो. सो इथे टुरिस्टसाठी एक छोटंसं जो मूवीमध्ये पार्ट दाखवला आहे तेवढंच पाहायला मिळतं आपल्याला. बाकीचं जो स्कूलची साईड आहे तिथे आपल्याला टुरिस्टला अलाउड नाही आहे, बिकॉज ॲकॅडमिक्स पण स्टुडंटचं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे आपल्यामुळे. स्कूल्सच्या एक्झिबिशनमध्ये आपल्याला खूप सारे इनोव्हेशन्सचे पण इन्फॉर्मेशन तिथे फ्रेम आउट केलेले आहेत. ही स्कूल 2001मध्ये एस्टॅब्लिश झाली ती आणि ही सेहे हे लेह सिटीपासून 15 किलोमीटर्सच्या डिस्टन्सवरती आहे. लेहमध्ये येऊन मला हे तर समजलं की एक वेळ आपण थकेल पण मॉनेस्ट्री संपणार नाहीत. इथे खूप साऱ्या मॉनेस्ट्री आहेत आणि खरंच आर्किटेक्ट वाईज खूप सुंदर आहेत. हे समोर दिसतंय ते सेह पॅलेस आहे आणि त्याच्याच लेफ्ट साईडला आपल्याला गुरु रिम्पोचे ह्यांचं मंदिरसारखं मॉनेस्ट्री आहे. त्यांना पद्मसंभावा पण म्हणतात. त्याचं मिनिंग आहे लोटस बॉर्न. सो हे गुरु होते ज्यांनी वज्रायना बुद्धिझम जे इंडियाचं आहे ते तिबेट आणि हिमालयन रिजन जसं की लडाख इथे स्प्रेड केलं. तिबेट बुद्धिझममध्ये गुरु रिम्पोचे ह्यांना सेकंड बुद्धासुद्धा मानलं जातं. मित्रांनो, आता आपण लेह शहराच्या अलीकडच्या बाजूला आलेलो आहे. 15 किलोमीटर. या ठिकाणी शे पॅलेस हे राजांनी त्या काळात उन्हाळ्यामध्ये आराम करण्यासाठी हा पॅलेस बांधला होता. हा पॅलेसच्या शेजारी 19 मीटरची बौद्ध तांब्याची आणि सोन्याची मूर्ती आहे. त्याचप्रमाणे या पॅलेसपासून सिंधू नदीचं पात्र देखील दिसतं. आणि समोर आहे शे पॅलेस. आत्तापर्यंत सर्व मॉनेस्ट्रीजमध्ये आम्ही हे असे सिलेंड्रिकल व्हील्स पाहिलेले आहेत. सो तिथे आम्ही विचारल्यानंतर आम्हाला समजलं की ह्याच्यावरती बुद्धिस्ट मंत्र लिहिलेले असतात. ओम, मने, पद्मेहम आणि अजून खूप सारे. सो त्यांचं असं बिलीफ आहे की आपण जे नामजप वगैरे करतो, सो एखाद्याला तसं नामजप वगैरे करायला टाईम नसेल तर आपण हे व्हील फिरवणं आणि नामजप करणं हे दोन्ही सेम मानलं जातं. आणि हे जे टुरिस्ट वगैरे येतात ह्यांना तर बुद्धिस्ट मंत्र येत नसतात. सो आपण सुद्धा हे व्हील्स फिरवायचे म्हणजे आपण पण ह्यांचे नामजप केलेत हे असं धरलं जातं. मित्रांनो, शे पॅलेसच्या आजूबाजूचं वातावरण पहा. उंच टेकडीवरचं पॅलेस आहे हा. त्याच्या अगोदर शे हे गाव राजधानी म्हणून होतं.
हे सिंधू नदीचं पात्र आहे आणि हा शे पॅलेस आहे. काही ठिकाणी रिन्युएशन चालू आहे. शे पॅलेस हा उन्हाळी आरामासाठी त्यावेळेला गॅनियल राजांनी बांधला होता. तसाच प्रकारचा पॅलेस त्या दिवशी आपण लेहमध्ये पाहिलेला आहे. आणि ही 19 मीटरची उंचीची बुद्धांची मूर्ती आहे. शे हे पहिली राजधानी होती, त्यानंतर लेहला राजधानी झाली. हे पाहून झाल्यावर आम्ही लेहच्या दिशेने निघालो, कारण तिथे आम्हाला वॉल ऑफ फेम बघायचं होतं. वॉल ऑफ फेम हे ब्रेव्ह सोल्जरला ऑनर करण्यासाठी बांधलं होतं इंडियन आर्मीच्या. हे लेह एअरपोर्टपासून 4 किलोमीटरवरती आहे. तर वॉल ऑफ फेममध्ये आपल्याला डिस्प्ले करतात वेपन्स, वॉरचे इक्विपमेंट्स, फोटोग्राफ आणि जे आपले सैनिक होते त्यांचे लेटर्स त्यांनी जे फॅमिलीला लिहिलेले आहेत ते. ह्या म्युझियममध्ये स्पेशल एक सेक्शन आहे जे कारगिल वॉर झालं होतं. सो तिथले जे कारगिल वॉरचे सोल्जर, हिरो जे आपण मानतो त्यांना, सो त्यांचे पण एक सेक्शन बनवलेलं आहे ज्याच्यात फुल त्या वॉरची प्लस त्या लोकांची, सोल्जर्सची पूर्ण इन्फॉर्मेशन दिलेली आहे. आणि लद्दाखचं पूर्ण आत्तापर्यंत झालेले सगळे वॉर्स वगैरे हे सगळ्याची शॉर्टमध्ये इन्फॉर्मेशन इथे ठेवलेले आहे. लद्दाखी कल्चर, त्यांचे आउटफिट, इथे मिळणारे सगळे ॲनिमल्सचे फोटोज, त्याच्यानंतर इथे कोणते कोणते टुरिस्ट पॉईंट्स आहेत जे आपण पाहिले पाहिजे. इन शॉर्ट की ह्या म्युझियममध्ये पूर्ण लद्दाख त्यांनी शॉर्टमध्ये बसवलेलं आहे. इथे सियाचीनचं एक सेक्शन आहे, त्याच्यानंतर कारगिलचं एक सेक्शन आहे. सियाचीनच्या सेक्शनमध्ये आपल्याला सियाचीनचे सोल्जर्स काय घालतात. आता आपल्याला माहिती आहे सियाचीन हे सर्वात मोठं ग्लेशियर आहे. सो तिथे सोल्जर्सला राहण्यासाठी खूप डिफिकल्ट आहे. सो तिथे वेगळं आउटफिट केलेलं जातं जे थंडीला सस्टेन करेल. सो ते आपल्याला आउटफिट्स किंवा सियाचीन आत्ता कसं आहे तिथं लाईव्ह कॅमेरावरती आपल्याला टी व्हीवरती डिस्प्ले केलेलं असतं सर्व इन्फॉर्मेशन्स. कारगिल वॉरच्या टायमिंगला आपल्या इंडियन सोल्जर्सनी 3 पाकिस्तानी सोल्जर्सला अरेस्ट केलेलं. आजपर्यंत तर पाकिस्ताननी मान्य नाही केले की ते त्यांचे सोल्जर्स आहेत, पण त्यांच्याकडनं त्यांचं पाकिस्तानी सोल्जर्सचं ID कार्ड आणि त्यांचे जे गन्स जे मिळाले होते आपल्याला सगळे, सो त्यांचं सगळं पर्सनल गोष्टी हे सगळे आपल्याला तिथे डिस्प्ले केलेल्या दिसतात. पाकिस्तानी वेपन्स कसे होते, जे जे त्या 3 सोल्जर्सकडनं मिळालं ते सगळं इथे ठेवलेलं आहे. त्याच्यानंतर 1-2 स्क्रीन आहेत, त्या स्क्रीनवरती जे सुद्धा कारगिल किंवा सियाचीन वॉर वगैरे झालेले आहेत तिथे सगळं त्या स्क्रीनवरती डिस्प्ले आपण पाहू शकतो. त्याच्या त्यांनी PDF बनवलेले आहेत. आता फिजिकली आपल्याला हँडल करायला दिलं तर ते फाटू शकतं आपल्याकडनं किंवा ते खूप डेलिकेट असेल. इतक्या वर्ष झालेत ते लेटर्स ठेवलेले आहेत. तो त्यांनी डिजिटल वे यूज करून त्याचे PDF बनवलेले आहेत फोटोजचे. सो आपण ते व्ह्यू करू शकतो तिथे.
इथे जाऊन आम्हाला कारगिल वॉरबद्दल खूप गोष्टी समजल्या. सो कारगिल वॉर हे कारगिल, द्रास आणि बटालिक आणि LOCच्या लाईन ऑफ कंट्रोलच्या एरियामध्ये झालं होतं. सो ह्याच्या आधी वॉर झालं होतं तर असं फिक्स झालं होतं की LOCच्या एरियाच्या मध्ये जिथे आहे तिथे पाकिस्तानी सोल्जर्स पण नाही येणार त्या डोंगरावरती, ना इंडियन सोल्जर्स जाणार. इंडियन सोल्जर्सनी तर तो रूल फॉलो केला, पण पाकिस्तानी सोल्जर्सनी तो रूल फॉलो न करता, आपल्याला न समजता LOC क्रॉस करत ते पुढे चालत आले. सो पहिलं मूवमेंट हे दिसलं होतं एक बकरी जो चरतो त्या माणसाला, तर त्यांनी खाली येऊन सांगितलं सगळ्यांना की असं असं मूवमेंट तिथं होतं आहे. हे आपल्या सोल्जर्सचं जेव्हा समजलं त्यानंतर एक छोटीशी टीम बनवली गेली. ती टीम वरती गेली, त्यांना तिथे पाठवल्यावरती ते रिटर्न आले नाही. मग ते रिटर्न न आल्यावरती आपल्या इंडियन सोल्जर्सला पक्का समजलं की वरती खूप सारे पाकिस्तानी सोल्जर्स येतात आहेत आपल्याकडे आणि त्यांनी आपल्या 4 ते 5 सोल्जर्सला मारलेलं आहे. सो त्यानंतर मग पूर्ण फोर्स बोलवली गेली आणि मग कारगिल वॉर स्टार्ट झालं. हे असे खूप सारे लेटर्स तिथे डिस्प्ले केलेत आणि हे वाचल्यावरती खूप इमोशनल फील होतं, कारण त्या लेटरमध्ये सुद्धा लिहिलेलं आहे की ते जे सोल्जर आहेत जे एक्सपायर झालेत वॉरमध्ये ते फक्त 22 इयर्सचे होते. म्हणजे त्यांनी फक्त 22 वर्ष त्यांची लाईफ पाहिली आहे आणि देशासाठी त्यांनी सॅक्रिफाईस केलं. जे स्नोमध्ये सोल्जर्स असतात सियाचीनच्या इकडे, हे त्यांचे आउटफिट्स दिलेले आहेत. सो ते कसे प्रिपेअर्ड करतात किंवा त्यांचे इक्विपमेंट्स काय असतात ते सुद्धा डिस्प्ले केलेले आहेत. हे जे पर्सनल लेटर्स आहेत जे तुम्हाला मी मागे सांगितलं पाकिस्तानी सोल्जरचं, हा एक सेक्शन आहे ज्याच्यामध्ये सगळं ते 3 पाकिस्तानी सोल्जर्सचं डिस्प्ले केलं आहे सगळं. इथे हॉल ऑफ फेमला आम्ही रात्रीसुद्धा येणार आहे लाईट शो पाहण्यासाठी. लेहमधील हॉल ऑफ फेम जे सैनिकांच्या स्मरणार्थ बांधलेलं आहे. आत्तापर्यंत लेहमध्ये 6 युद्ध झालेली आहेत. त्या 6 युद्धामध्ये 1860 जवान आपले शहीद झाले, त्या सर्वांच्या स्मरणार्थ या ठिकाणी हे केलेलं आहे. याच्या बॅक साईडला त्यांची नावं आहेत. त्याचप्रमाणे इथं सुद्धा त्यांचे स्मरणार्थ हे केलेलं आहे. तर आवर्जून कधी जर तुम्ही लेहला आलात तर या ठिकाणी या एक अखंड ज्योती जळत असते मध्यभागी आणि त्यांच्या स्मरणार्थ आहे. या ठिकाणी मिलिटरीकडनं काही कथासुद्धा सांगितल्या जातात. त्यामुळे इथं कधी लद्दाखला आले तुम्ही तर आवर्जून या ठिकाणी या. मित्रांनो, आता आम्ही आमच्या लेहच्या सेकंड स्टेमध्ये एंटर केलेला आहे. तुम्ही बघू शकता 1 नंबर प्रॉपर्टी आहे. सुकू विला म्हणून या प्रॉपर्टीचं नाव आहे. मित्रांनो, लेह मधला आमचा हा आजचा शेवटचा दिवस आहे मुक्कामाचा. ही जी प्रॉपर्टी बघा सुकूविला म्हणून प्रॉपर्टी एकदम 1 नंबर आहे. रूमचे चार्जेस जर विचाराल तर सुरुवातीला त्यांनी आम्हाला 2,500 रुपये सांगितले 2 माणसांसाठी. त्यामध्ये जेवण आणि एक नाश्ता पण होता. पण आम्ही त्यांना सांगितलं की आम्हाला जेवण नकोय, आम्हाला फक्त राहायची सोय करायची. कारण की आज आम्ही मार्केटमध्ये खानावळ या मराठी माणसाच्या लेहमधल्या बाजारातल्या मराठी माणसाच्या हॉटेलमध्ये जेवण करणार आहे. तर ही अशा टाईपची प्रॉपर्टी आहे. इथं जरी 2-2.5 हजार सांगितले तरी बार्गेनिंग करून 1,500 पर्यंत मिळतात. वर आणि खाली अशी 2 ठिकाणी आहेत. आम्ही खाली रूम घेतलेले आहेत. ही प्रॉपर्टी 2 रूम. तिसरं किती रूम कशी आहे? 1,500 रुपये 1,500 रुपये एक नाईटचे एका रूमचे. जर 2,500 रुपये मध्ये जेवण आणि नाश्ता 2 माणसांचा. पण आम्ही काही जेवण घेतलेलं नाहीये.
तर अशा टाईपच्या प्रॉपर्टी आहेत. लद्दाख टू लद्दाख प्रवास करून आल्यानंतर गाडी आता वॉशिंगला लावलेली आहे. भरपूर खराब झाली होती. उद्या लद्दाख टू मनालीला जाणार आहेत. त्या अगोदर गाडी धुवून वगैरे घेणार आहे. ज्या गाडीने उत्तम प्रकारे साथ दिली तिला वॉश करून घेणार आहे. बऱ्याच टोयोटा महिंद्रा ह्या गाड्यांनी रस्त्यात लोकांना त्रास दिला, परंतु क्रेटानी ह्या गाडीने अजिबात आम्हाला त्रास दिला नाही. फ्रेशन अप होऊन आम्ही लाईट शो पाहण्यासाठी आलो. इथनं 2 किलोमीटरवरतीच आमची रूम होती. 1 तासाचा लाईट शो होता. जास्त काही व्हिडिओज कॅप्चर नाही केले कारण अलाउड नव्हते, पण थोडेसे केले ते तुम्हाला पाहण्यासाठी ब्लॉगमध्ये टाकलेले आहेत. आत्ता आम्ही हॉल ऑफ फेम हे जे लेहमध्ये सैनिकांचं सभागृह आहे त्या ठिकाणी संध्याकाळचा लाईट ऑफ शो पाहायला आलेलो आहोत. हॉल ऑफ फेममध्ये आत्तापर्यंत लद्दाखमध्ये झालेले सगळे वॉर आणि त्या वॉरमध्ये जे शहीद झालेले आहेत त्या मेन सोल्जर्सचं इन्फॉर्मेशन आणि ती वॉरच्या टायमिंगला त्यांनी केलेले काम हे सगळं शोमध्ये दाखवलं आहे. कितारों में अपनों को ढूंढता है, खतों के जवाब अब भी देना बाकी है, मांग गुजर के दरिया की जिम्मेदारी है, आम मेरे हिस्से के तू तोड़ के रखना, सरहद पर दुश्मन को छोड़ना बाकी है, शहीद हो जाऊंगा तो घर आऊंगा, पर थोड़ा कुर्बान होना बाकी है, गोली सीने पर लगती है तो लग जाए, जिसकी सांस छूट जाए आसानी से मांग मित्रांनो, लेहमध्ये खानावळ या मराठी माणसाच्या हॉटेलमध्ये जेवण करताना एक नंबर. 10 दिवस महाराष्ट्रीयन फूड खूप मिस केलं, पण हे खाल्ल्यानंतर मन तृप्त झालं.